नंबर ऑन सुपर हिट्स 93.5 रेड FM. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. सो आपल्या नांदेडचे पक्षी मित्र रवी रणखाम यांनी चिमण्यांकरता एक घरकुल योजना आणली आहे आणि याच विषयी बोलण्याकरता मी आता फोन केलाय रवी रणखाम यांना. आपण बोलूयात त्यांच्यासोबत. रवीजी नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार सर, गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळीच आता आपण पक्ष्यांचा आवाज ऐकतो आपल्या आसपास, पण तो आवाज जरा काहीसा कमी झालाय. त्याची अनेक कारणं असतील, पण तुम्ही याच पक्ष्यांकरता, खास करून या चिवताईकरता, चिमण्यांकरता तुम्ही एक घरकुल योजना आणली आहे ना. जसं सरकार आपल्याकरता घरकुल योजना आणतं तसं तुम्ही या चिमण्यांकरता घरकुल योजना आणली आहे. काय तुमची ही योजना आहे, नेमकी काय केलं तुम्ही या योजनेमध्ये? सर तुम्ही जसं म्हणले तसं की आता वेगवेगळ्या कारणास्तव चिमण्या कमी होत आहे आणि या चिमण्याचं सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी उपयोग काय, तर मनोरंजन नाही. तर हे एक विशेष जे विषारी किडे असतात, डेंग्यूचे डास असतात, हे ह्या चिमण्या खातात. त्यापासून आपला बचाव होतो. त्यासाठी तरी आपण यांचा बचाव करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केलं की बऱ्याच जणांचं म्हणणं आलंय, पक्षीप्रेमी, की यांना तुम्ही आळशी करता कृत्रिम घरे देऊन. पण असं नाही सर. 43-44 नांदेडमध्ये आता तापमान आहे, त्याच्यामध्ये यांना तिथे घरटे बांधण्यासाठी पाणच उपलब्ध नाही त्या झाडावर. त्यासाठी आपण अडॅप्ट केलंय कृत्रिम घरटे. बरोबर. हा, आणि पाण्याचा स्तर कमी होत आहे, त्यासाठी आपण पाणवठे तयार केलेले आहे सर. बरोबर. त्यांच्यासाठी तर निःशुल्क मी सर नांदेड जिल्ह्यामध्ये 500 घरटे कृत्रिम हे वर्षभरात देऊ केले. अच्छा. आणि मग हे जे रवी, तुम्ही हे जे कृत्रिम घरं बांधली आहेत, ती घरं नेमकी कशापासून तुम्ही बनवली आणि ती कुठे तुम्ही लावली घरं? हे इको फ्रेंडली आहे. जे की मेडिकलचे डबे असतात गोळ्यांचे, कागदाचे, त्याला आईस्क्रीम स्टिक लावून डेकोरेट केलेलं आहे. बर. हा, आणि इको फ्रेंडली, पूर्ण कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक नाही वापरलं त्याच्यामध्ये. आणि हे घरटे आपण सध्या तरी सार्वजनिक ठिकाणी देतोय. कारण सार्वजनिक ठिकाणी देण्याचं कारण की तिथे जास्त हे नसते, गर्दी नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसच्या तिथलेच हे असतात एम्प्लॉई, ते त्रास देत नाहीत. बाकीच्या ठिकाणी त्रास देऊ शकतात. आणि आपण साधारणतः बघितलं असेल की ऑफिशियल बिल्डिंग हे उंच उंच असतात, शांत असते तिथलं वातावरण, तिथे ते घरटे अडॅप्ट करू शकतात त्या चिमण्या. सो आपल्या नांदेडचे पक्षी मित्र रवी रणखाम आपल्यासोबत आहे, ज्यांनी या चिमण्यांकरता ही घरकुल योजना आणली आहे, ज्यामध्ये चिमण्यांकरता घरटी बांधतायत, घरं बांधतायत. त्यांच्याकडे अजूनही बोलायचंय थोड्याच वेळामध्ये. एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा 93.5 रेड FM. बजाते रहो. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. दुसऱ्यांकरता विचार केला किंवा दुसऱ्यांकरता काही मागितलं ना, तर आपल्याला स्वतःकरता काही मागण्याची गरज लागत नाही ना. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. पण प्रॉब्लेम हा झालाय की सध्या जो तो आपलंच बघतोय, नाही का? म्हणजे माणूस एवढा स्वार्थी झालाय का? कारण आपल्या आसपासही अनेक पशु पक्षी आहेत, त्यांच्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे, है ना. आणि हाच विचार करतात आपले नांदेडचे पक्षी मित्र रवी रणखाम, ज्यांनी चिवताईकरता, चिमण्यांकरता घरकुल योजना आणली आहे. ते काही शहरामध्ये आपल्या चिमण्यांकरता घरटी बांधतायत. याच विषयी आपण बोलतोय रवी रणखाम यांच्यासोबत. रवी, मी असं ऐकलं होतं की म्हणजे बाहेरच्या देशामध्ये ना अशी काही घरं बांधली गेली, ज्यामध्ये ज्या घरांच्या वरती ना चिमण्यांकरता म्हणा किंवा पक्ष्यांकरता म्हणा अशी घरटी बांधता येतील ना, अशी काही त्यांनी जागा करून ठेवली आहे. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या भारतीय घरांमध्ये पण तशी रचना असायला हवी या पक्ष्यांकरता? हो सर, चांगला प्रश्न आहे तुमचा. की हे जे तुम्ही बघितले हे फॉरेन मध्ये असं, आणि त्यांना डिस्प्ले केलेला असतो सर. बरोबर. की ते त्यांचं काय करतात ते किती, म्हणजे निरीक्षणसाठी खूप चांगलं आहे सर. ते जो प्रयोग आहे फॉरेन मध्ये, त्यांनी ग्लास लावलेले आहेत सर ह्या साईडनी. आपल्या घरट्याच्या म्हणजे घराच्या साईडनी ग्लास आहेत. त्यांचं निरीक्षण करण्यासाठी खूप उत्तम आहे. आणि पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी सर त्यांना घरटीच नाही तर त्यांना, आणि अजून एक गोष्ट सर, यांना जे लोक खाद्य देतात बिस्किट, हे बिस्किट देणं योग्य नाही सर. त्याच्यामध्ये मीठ असते. त्यानंतर आपण जे तळलेले पदार्थ आहेत हे नाही योग्य सर. त्याला बाजरी पाहिजे, आणि भात ज्याला म्हणतो आपण, ते पूर्ण त्याचे स्टार्च असते सर. ते पूर्ण स्टार्च पिळून काढल्याशिवाय त्यांना देता येत नाही. आणि हे सर्व पदार्थ सर एक दिवस पाण्यामध्ये लागतात त्यांना, जे अन्न लागते, आणि ते त्यांना द्यावं लागते. नाही तर त्यांच्यात डायरेक्ट तांदूळ ठेवल्यानंतर ना कडक असतात, त्यांची चोच तुटण्याची शक्यता. रवी, जाताना मला ही सांगा की तुम्हाला लोकांना काय सांगायचं, म्हणजे या चिमण्यांची संख्या जी कमी झाली आपल्याकडे, ती वाढवण्याकरता किंवा त्यांना जगवण्याकरता आपण काय केलं पाहिजे? सर लोकांना एवढंच सांगायचं आहे की शेतीमध्ये रसायनं कमी वापरायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जसं म्हणले तसे प्रत्येकाने आपल्या घरावर पाणवठे, म्हणजे एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायला पाहिजे.
कृत्रिम किंवा आज बाजारात बी घरटे मिळतात सर, ऑनलाईन पण मिळतात, ते Correct. घ्यायला पाहिजे आणि तिथे ठेवायला पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. आणि फ्रूटचे झाडं घरापाशी लावायला पाहिजे, जसं शहातूक म्हणतात, हा. जांभळणी म्हणतात, सीताफळाचं झाड. जेवढे फ्रूटचे झाडं लावसाल तेवढ्या पक्षी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आपल्या घरापाशी. त्यांच्या आवाजाने आपण एक मेडिटेशन आहे सर, खरंय. चिमण्यांचा आवाज हे मेडिटेशन आहे. तुम्हाला स्पेशली असं कुठं बसण्याची गरज नाही मेडिटेशन करायला. नक्कीच, म्हणजे विषय अगदी छोटा वाटतो पण तो खूप मोठा विषय ऍक्च्युली है ना. आणि लोकांनी याची काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण चिमण्याच्या त्या नष्ट होण्याच्या मार्गावरती त्यांना वाचवणं हे आपलंच काम आहे है ना. तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला चिवताईच्या गोष्टी सांगू शकतो किंवा है ना बाकी गोष्टी आपण सांगू शकतो. रवी, खरंच खूपच छान काम तुम्ही करताय आणि नांदेडमध्ये तुम्ही पक्षीमित्र म्हणून फेमस आहातच. आपलं हे काम तुम्ही असंच निरंतर चालू ठेवा आणि आपल्या या कार्यात अनेक लोक तुमच्या सोबत येवोत या आमच्या शुभेच्छा. धन्यवाद तुम्ही बोललात त्याबद्दल. धन्यवाद सर. सो हे होते आपल्यासोबत पक्षी मित्र रवी रणखाम, ज्यांनी आपल्या नांदेडमध्ये चिमण्यांकरता घरकुल योजना आणली आहे. 93.5 रेड FM वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही ऐकत आहात मॉर्निंग नंबर 1 बजाते रहो.